नमस्कार, मी श्रुती. नवराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर ठाणे शहराचा सर्वांगीण विकास पाहता पायाभूत सुविधा असू दे, पाणी पुरवठा असू दे, प्रदूषण असू दे, पर्यावरण संरक्षण असू दे, इतकंच नाही तर डिजिटल प्रशासन असू दे, या क्षेत्रांकडे आता प्राधान्य दिलं जाणार आहे. या संदर्भात सोमवारी 30 मार्च रोजी ठाणे महानगरपालिकेचे अर्थसंकल्प जो आहे तो पार पडला आहे. या अर्थसंकल्पात विकास कामांबरोबर अनेक गोष्टींना प्राधान्य हे देण्यात आलेलं आहे. तब्बल 4 वर्षांनंतर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक ही पार पडली आहे. या निवडणुकीत 131 नगरसेवक जे आहेत ते निवडून आलेले आहेत. या नगरसेवकांच्या प्रभागातील मग विकास असू दे किंवा स्मार्ट ठाणे असू दे, याकडे प्रशासन बारकाईने लक्ष देताना दिसत आहे आणि याचाच आज आपण एकंदरीत आढावा घेणार आहोत. ठाणेकरांना नेमक्या कोणत्या सोयी सुविधा मिळणार आहेत, त्याला कितपत निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे, याचाच हा आढावा असणार आहे. पहिलं म्हणजे ग्रीन चारकोल प्रकल्प. या प्रकल्पात प्रायोगिक तत्वावर कार्यान्वित केला जाणार असून कचऱ्याच्या विलिनीकरणासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा समजला जात आहे. दुसरं म्हणजे मॅकेनाइज नाले सफाई. ठाणे शहरातील भौगोलिक परिस्थिती पाहता आणि लोकसंख्या पाहता ठाण्याच्या नाल्यांमध्ये प्लास्टिकचा कचरा असू दे, घनकचरा असू दे किंवा फ्लोरिंग मटेरियल असू दे, जे चारही बाजूंनी वाहून येतं आणि त्यामुळे पाणी दूषित होण्याची संभावना ही वाढू शकते. त्यामुळे मनुष्यबळाचा वापर न करता रोबोटिकरित्या हे नाली सफाई आता केली जाणार आहे. तिसरं आहे तृतीय पंथांसाठी शौचालय. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात एकूण 4 ठिकाणी तृतीय पंथांसाठी शौचालय बांधण्यात येणार आहे. सदर कामी आवश्यक असणारा जो निधी आहे तो स्वच्छ भारत मिशन तरतुदीतून करण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लावता आदर्श शाळा म्हणजेच मॉडेल स्कूल यासाठी प्रशासनाकडून 50 कोटीचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. त्यातून विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण आता उपलब्ध होणार आहे. पाचवं आहे ठाणे महानगरपालिकेची नवीन प्रशासकीय इमारत. ही इमारत या इमारतीसाठी 727 कोटीचा जो निधी आहे तो मंजूर झालेला आहे. 2027च्या अखेरपर्यंत या इमारतीचं काम जे आहे ते पूर्ण होणार आहे. कलाप्रेमींसाठी आपल्या ठाण्यामध्ये तिसरं नाट्यगृह जे आहे ते आता उभारण्यात येणार आहे. हे नाट्यगृह वाघबीळ येथे उभारण्यात येणार असून सुमारे 135 कोटींचा निधी हा मंजूर झालेला आहे. स्टेडियमचा विचार करता ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्पोर्ट्स क्लब उभारण्यात येणार आहे. इतकंच नाही तर वेगवेगळ्या सोयी सुविधाही मिळणार आहेत. क्लबची आयोजना केलेली आहे, तर खेळाडूंसाठी निवासी व्यवस्थाही केलेली आहे. बऱ्याच दर्जेदार सोयी सुविधा या खेळाडूंना यातून मिळणार आहे. तर येत्या काळामध्ये ठाणेकरांना, खेळाडूंना, कलाप्रेमींना कोणकोणत्या सुविधा प्राप्त लवकरात लवकर होणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.